अन्य अविनाशची क्यूट लव्ह स्टोरी भाग 63. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. चला तर सुरू करूया आजचा भाग. मागील भागात अन्याला तर हे देखील माहिती नव्हतं की तिने ज्याच्याशी मैत्री केली आहे तो अविनाश राज्याध्यक्ष आहे. आणि ज्या दिवशी तिला ही गोष्ट कळली त्याच दिवशी ती त्याची आयुष्यातून निघून गेली. तिला त्या समीराचे डावपेच कळले नाहीत व तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवून ती अविनाशला सोडून निघून गेली. रेवा हात जोडून बोलली, तर आतापासून पुढे हे बघ ए मुली, ती तुझी मैत्रीण आहे, त्यामुळे तुझा तिच्यावर विश्वास असेल, पण माझा त्या मुलीवर अजिबात विश्वास नाही. आणि तू समीराबद्दल काय बोलत होतीस? तिने या मुलीला काहीतरी सांगितलं व ती अविनाशला सोडून निघून गेली. हे सगळं खोटं आहे. उलट समीरा व अविनाशची एंगेजमेंट होणार असताना देखील ही मुलगी त्याच्यासोबत डिनर डेटला गेलेली व तिच्या प्रेमात आंधळा झालेला माझा मुलगा तिला प्रपोज करत होता. मग आता मला सांग, यात समीराची काय चुकी होती? आणि अविनाश व समीराचं लग्न ठरलं आहे हे अख्ख्या जगाला माहिती होतं, तरी देखील ही मुलगी माझ्या मुलाला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवत होती. म्हणजे काय म्हणायचंय या मुलीला? आणि तू म्हणतेस ती गरीब गाय आहे, पण खरं सांगायचं तर ती खूप पोहोचलेली मुलगी आहे. श्रीमंत मुलाला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांच्याकडून पैसे उकळायचा धंदा आहे तिचा. प्रीतीने खोल श्वास घेतला आणि बोलायला सुरुवात केली. बस आंटी, तुम्ही माझ्या मैत्रिणीबद्दल खूप बोललात. बस आता. इथून पुढे तिच्याबद्दल एकही वाईट शब्द मी ऐकून घेणार नाही. आणि जर का तुम्ही एखादा वाईट शब्द काढला तर मी विसरून जाईल की तुम्ही अविनाशची मम्मा आहात. रेवा मोठ्या आवाजात बोलली. मला सांगणारी तू कोण ग? चालती हो माझ्या घरातून. प्रीती तावातावाने दात ओठ खात बोलली आणि रेवाला हाताला धरून बाहेर काढू लागली. तेवढ्यात मॅडम मॅडम चला लवकर, आजींना चला, आजींना बघा, त्या तिथे. आजींच्या रूममध्ये असलेला एक नोकर पळतच बाहेर आला आणि अडखळतच आजींच्या रूमकडे बोट दाखवून बोलू लागला. काय 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 झालं आईंना? त्या मुलीने काय केलं आईंना? मी बोलले होते ना मॉन्टी, ती मुलगी चांगली नाही. बघ आता तिने आईंना काय केलं. प्रीती धावतच आजींच्या रूममध्ये जाताना पाठमोरी वळून मॉन्टीला बोलू लागली. तसं मॉन्टी व रेवाही आजींच्या रूमकडे धावले. आई आई, काय झालं तुम्हाला? तुम्हाला त्या मुलीने काय केलं? प्रीती रूममध्ये एक पाऊल टाकत बोलली आणि समोरील दृश्य पाहून ती जागीच थांबली. आजी व्हीलचेअरवर बसल्या होत्या आणि अन्या त्यांच्यासमोर बसून त्यांना जेवण भरवत होती. आजी तिला इशाऱ्याने काहीतरी गुण सांगत होत्या आणि अन्या हसत त्यांच्या इशाऱ्याच्या भाषेला दुजोरा देत होती. समोरचं ते दृश्य पाहून प्रीती जागीच थांबली. मॅडम, या ताई जेव्हा आजींच्या समोर आल्या तेव्हा आजी आपल्याच विचारात हरवल्या होत्या. पण जेव्हा याने आजींना आवाज दिला तेव्हा त्यांनी त्यांच्याकडे पाहिलं आणि हसल्या. मॅडम, मला तर एवढा आनंद झाला होता ना, मी त्याच वेळी तुम्हाला बोलवायला बाहेर येणार होतो, पण आजींना असं हसताना पाहून माझा इथून पायच निघेना. त्यानंतर बाहेर तुमचं मोठमोठ्याने बोलणं सुरू झालं आणि आजी घाबरल्या. तेव्हा त्यांनी दरवाजा बंद करायला लावला आणि मला आजींसाठी जेवण द्यायला लावलं. मी त्यांना सांगत होतो आजी काही खाईना झाल्यात, पण त्या माझं ऐकतच नव्हत्या. तरीही तुम्हाला विचारल्याशिवाय मी काही करू शकत नव्हतं, म्हणून मी तुम्हाला विचारण्यासाठी बाहेर येतच होतो. तेव्हा आजींनी माझ्याकडे रागाने पाहिलं व जेवण दे म्हणून खुणावलं व कोणतेही आडेवेडे न घेता आजी जेवू लागल्या. तो नोकर आनंदाने सांगत होता आणि त्याचं बोलणं ऐकून प्रीतीला आश्चर्य वाटत होतं. पाहिलं मॅडम, आजी नाही, माझ्या अन्याबद्दल ओढ आहे, त्यांचा तिच्यावर विश्वास आहे. म्हणूनच मंदिरात भेटल्यापासून त्यांनी अन्याला बघण्यासाठी जेवण सोडलं आहे. आणि तुम्ही तिला चांगली मुलगी नाही म्हणता? रेवा पुढे येत बोलली.
खरंच आईने आजवर कधीच आमच्या बोलण्याला प्रतिसाद दिला नाही किंवा या 3 वर्षात कधीच स्वतःहून कधीच स्वतःहून आमच्याकडे आनंदाने पाहिलं नाही. नेहमी आपल्या विचारांच्या तंद्रीत हरवलेल्या असायच्या व यंत्रवत आम्ही जे काही सांगू ते करायच्या. पण आज त्या स्वतःहून या मुलीशी हातवारे करून बोलत आहेत आणि त्यांच्या चेहऱ्यावरची ही हास्याची लकीर याआधी कधीच पाहिली नाही. पण आज या मुलीमुळे त्या आनंदात आहेत. प्रीती आजी आणि अन्याकडे बघून स्वतःशीच बोलत होती. काय झालं आंटी, कसला विचार करताय? तुम्हाला अन्याला जाब विचारायचा आहे ना? तिला घराबाहेर काढायचे आहे ना? मग काढा तिला घराबाहेर. पण त्याआधी एकदा आजींच्या हसऱ्या चेहऱ्याकडे बघा. तुम्हाला आठवते का, त्या या 3 वर्षात एवढ्या आनंदी केव्हा होत्या? मॉन्टी आतमध्ये येत प्रीतीला ऐकू जाईल असे आवाजात बोलला. त्याने एक नजर अन्या व आजीकडे पाहिलं आणि मनातच देवाचे आभार मानले. खरंच तो जे काही मनाशी ठरवून इथे आलेला ते सगळं अगदी जसंच्या तसं घडत होतं. आणि आता त्याला त्याची भूमिका निभवायची होती. त्याला प्रीतीला पटवून द्यायचं होतं की अन्या वाईट नाही. म्हणून त्याने प्रीतीकडे पाहिलं तर आता त्यांच्या चेहऱ्यावरील रागीट भाव नाहीसे झालेले व त्या अन्या व आजी या दोघींकडे आश्चर्याने व भारावून बघत होत्या. मॉन्टी जे काही मनाशी ठरवून आलेला होता ते बोलण्यासाठी ही योग्य वेळ आहे असं त्याला वाटलं आणि त्याने बोलायला सुरुवात केली. आणि ती तुम्हाला हे समोरचे दृश्य पाहून खरंच वाटतं का की अन्या आजींच्या या अवस्थेला जबाबदार असेल? आणि जर का खरंच ती आजींच्या अवस्थेला कारणीभूत असतील तर अन्याला पाहून आजी घाबरले असत्या. पण तुम्ही पाहिलंत ना तिच्यासोबत आजी किती आनंदी आहेत. तिच्याशी हसून संवाद साधत आहेत आणि तिच्या हातून जेवत पण आहेत. मग हे कशावरून ठरवायचं की अन्यामुळे हे सर्व घडलं आहे? मॉन्टी प्रीतीकडे बघून त्यांच्या चेहऱ्यावरील बदलणाऱ्या हावभावाचे निरीक्षण करत होता. तसं त्यांच्या चेहऱ्यावर निर्विकार भाव उमटले होते व त्या बाहेर आल्या. आंटी, मी मानतो की तुमच्या मनात अन्याबद्दल राग आहे आणि तो कदाचित तुमच्या दृष्टीने योग्यही असेल. पण कधी कधी आपण पाहिलेलं व ऐकलेलं सगळं खरं नसतं. तुम्ही स्वतः विचार करा, आजींनी अन्याला का जवळ केलं असेल? थोडा वेळ शांत राहून तुम्हीच विचार करा. मॉन्टी शांतपणे बोलला. आजी आणि अन्या काही अंतरावर हसत होत्या आणि आजींनी अन्याचा हात हातात घेतला होता. जणू काही त्या आता तिला कुठेच जाऊ देणार नाहीत. पण अचानक काय झालं कुणास ठाऊक. आजींच्या डोळ्यात अश्रू तरळले व त्यांनी अन्यासमोर आपले हात जोडले. आई, ते पाहून प्रीती थोडे पुढे जात बोलली. आजी, जे काही घडलं त्यामध्ये तुमची काही चुकी नव्हती आणि तुम्ही माझी का माफी मागताय? खरं तर मलाच तुमची क्षमा मागायची आहे. माझ्यामुळे तुमच्या घरातील वातावरण बिघडलंय. पण आजी, मी तुम्हाला वचन देते की लवकरच मी तुमच्या नातवाला घरामध्ये परत घेऊन येणार आहे. म्हणजे पूर्वीसारखे तुम्ही सगळे आनंदाने एकत्र राहाल. अन्या आजींचे हात हातात घेऊन बोलली आणि तिचं बोलणं ऐकून आजींचा आनंद ओसंडून वाहू लागला. त्यांनी तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवला व तिला जवळ घेतलं आणि आजीला पाहून प्रीती थोडी गोंधळली. ती अजूनही शांत नव्हती, पण तिच्या मनात कुठेतरी विचारांच्या लाटा येत होत्या. ती अन्याकडे पाहत राहिली. तिच्या चेहऱ्यावरचे भाव बदलत गेले. मॉन्टीने दिलेले उदाहरण आणि त्याचा आवाज आता तिच्या मनात खोलवर रुजत होता. आंटी, तुम्ही कधी समीरा आणि आजींना असं पाहिलं आहे का? त्या दोघी एकमेकांसोबत इतक्या हसताहेत, इतके आनंद आहेत. मला सांगा, आजींच्या चेहऱ्यावर असा निर्मळ आनंद तुम्ही समीरामुळे कधी पाहिला आहे का? मॉन्टीने शांतपणे प्रीतीकडे पाहिलं आणि एक दीर्घ श्वास घेतला. त्याने नॉर्मल आवाजात प्रश्न विचारला, पण बोलण्यात हलकीशी धार जाणवली. मॉन्टीचं बोलणं ऐकून प्रीती थोडी अस्वस्थ झाली. त्यांच्या शब्दांनी प्रीतीला विचार करायला भाग पाडलं. तिला आठवलं की समीराला नेहमी आजींना खुश ठेवण्यापेक्षा
स्वतःच्या गोष्टी महत्त्वाच्या होत्या, पण ती अजूनही हे मान्य करायला तयार नव्हती. मॉन्टी, तू देखील अविनाशसारखाच समीराला दोष देत आहेस का? प्रीतीने किंचित रागाने विचारलं. मी समीराला दोष देत नाही. मी फक्त तुम्हाला विचारतोय की तुम्ही आजींना समीरासोबत एवढं आनंदी पाहिलं होतं का? मॉन्टी शांतपणे म्हणाला. प्रीती यावर काही बोलू शकली नाही. ती परत अन्य आणि आजींकडे पाहत राहिली. त्यांचं निखळ हसणं आणि आजींच्या डोळ्यातील समाधानाने तिच्या मनात गोंधळ माजवला. तेवढ्यात बाहेरून गाडीचा आवाज झाला आणि इकडे मॉन्टीच्या चेहऱ्यावर घाबरलेले भाव उमटले. आंटी, हे बघा, आजोबा व शिखा आले आहेत आणि त्यांनी जर आता अन्याला आजींजवळ पाहिलं तर ते तिला खूप काही सुनावतील. तेव्हा तुम्ही प्लीज त्या दोघांना समजवा ना, कारण ते अन्याला ओळखतात व तिचा अद्वेष करतात. ते तिला एक क्षणही इथे ठेवून घेणार नाहीत. मॉन्टी घाबरून बोलला. प्रीती अजूनही थोडी अस्वस्थ दिसत होती. तर पुढे काय होईल? अन्याला ते हाकलून लावतील का? तर बघत रहा ही कथामालिका. आणि तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.